दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वरुणराजानं पावसाला विश्रांती दिल्यानंतर बालाजी मंदिर या ठिकाणी धबधब्यावर पर्यटक फिरण्यासाठी यांची मोठी गर्दी दिसून आली। तसंच पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोहही आवरता आला नाही। या ठिकाणी प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावण्यात आले। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। मी सोमेश्वर धबधबा इथे महापालिकेची पार्किंग सांभाळतो। गाड्या खाली जाऊन देत नाही, लोक ऐकते नाही कधी कधी। आणि इथं महापालिकेचे कर्मचारी आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे आणि काही वेळा लोक ऐकते नाही, लोकांना खूप ओरडावं लागतं, पोलीस पण ओरडतात। कधीतरी काही वेळा तर लोक बुडून जातात तिथे, तर आमच्या इथले गावातले मुलं काढतात त्यांना। अशी परिस्थिती इथली, तरी नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, पाण्यापाशी जाऊ नये। सूचना केल्यानंतर पण पब्लिक ऐकत नाही, तर पब्लिकने ऐकलं पाहिजे। महिला ऐकत नाही, महिलांनी पण ऐकलं पाहिजे का सूचना देत आहे, पोलीस लोक देत आहे सूचना, महापालिकेचे कर्मचारी सूचना देत आहे, अलॉसमेंट करतात ते, तरी सर्वांनी ऐकलं तर सर्वांचा जीव वाचेल। आणि धबधबा लांबून बघा ना, आनंद घ्या, जीव धोक्यात घालू नका, ही नम्र विनंती आहे। आणि साफसफाई स्वच्छता आपण केली पाहिजे, मका वगैरे काही खाल्ल्यास डस्टबिनमध्ये टाकले पाहिजे, बस। मध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस होता। वरुणराजाने कुठेतरी पावसाला विश्रांती दिल्यामुळे आता नाशिकच्या काही धबधब्यावर आता पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे। आता मी बालाजी मंदिर या ठिकाणी धबधब्यावर आहे। आता आपण माझ्या भागात जर बघू शकता, ही पाण्याची पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढ आहे। या ठिकाणी बघू शकता पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, काही सेल्फी देखील काढत आहे आणि इथे कालच एक अनुचित प्रकार देखील घडलेला आहे। त्यामुळे कुठेतरी इथं प्रशासनाचे पोलीस देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथले सामाजिक कार्यकर्ता हे देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। संपूर्ण या ठिकाणी काळजी देखील घेण्यात आलेली आहे। तरी वारंवार प्रशासनाकडून सतर्कता इशारा दिलेला आहे की पर्यटक असो किंवा नागरिक असो, हे सेल्फी असेल किंवा पाण्याची पातळी वाढलेली त्या ठिकाणी जाऊ नये, हे देखील आता पर्यटकांनी गांभीर्य या गोष्टीकडे घेतलं गेलं पाहिजे। दक्ष पोलीस न्यूजसाठी